म्हणून मी ठरवलं आहे, मी थांबणार नाही, मी वळणार नाही आणि आयुष्यात कधीही मी झुकणार नाही. आज माझी पहिली जबाबदारी आहे ती म्हणजे शिक्षण. फक्त शिकण्यासाठी का तर नाही, संपूर्ण जग बदलवण्यासाठी. मी रटणार नाही, मी विचार करेन. मी गुणांसाठी कधीच स्वतः करणार नाही, मी कौशल्यांसाठी लढेन. कारण गुण हे कागदावर छापले जातात, पण कौशल्य आजीवन जगाला छापतात. आज माझ्या निर्धाराचा वास्तविक केंद्रबिंदू असेल तो म्हणजे शेतकरी. त्याच्या हातात माती, पण त्या मातीतूनच या देशाचं भविष्य घडतं. त्याच्या घामाला किंमत मिळालीच पाहिजे, त्याच्या आवाजाला मान मिळालाच पाहिजे. कारण नवं युग तेव्हाच उजाडेल जेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता नाही, सन्मान, अभिमान दिसेल. महिला म्हणजे वादळातील दीपस्तंभ. त्या बांधतात, त्या जगतात, त्या वाचवतात. म्हणून मी आज ठरवलं आहे की आजच्या या नव्या युगात स्त्री फक्त सहभागी होणार नाही, तर तीच नेतृत्व करणार, तीच दिशा देणार आणि तीच समाजाचा पाया घडवणार. कारण मी कोणाची सावली नाही, मी माझ्या युगाचा. आज नवं युग उंबरठ्यावर उभं आहे, पण त्या उंबरठ्यावर पाऊल टाकण्यासाठी सुद्धा निश्चयाची तलवार आणि कर्माची अवस्था आहे. आज जगात हजारो लाखो समस्या आहेत, परंतु त्या प्रत्येक समस्येपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं स्वतःचं उत्तरदायित्व. आज मी स्वतःला प्रश्न विचारते की मी या पुढे भावड्या देशाला काय देणार? फक्त स्वप्न का तर नाही, मी देणार शिस्त, मी देणार संवेदना, मीच देणार प्रामाणिकपणा आणि मीच देणार कर्तव्याची ज्वाला. नवं युग केवळ बदलाचा आवाज नाही, तर उत्तरदायित्वाच्या पावलांचा. आज आपल्याला विज्ञान हवं आहे ना, पण विवेकही हवं. तंत्रज्ञान सुद्धा हवं आहे, पण संवेदना हवी. गती सुद्धा हवी आहे आणि दिशा सुद्धा हवी आहे, पण या दिशेचं नेतृत्व करणार कोण आहे? तर आपण आजच्या युगाची नवीन पिढी. म्हणून मी ठरवलं आहे की मी समाजासाठी केवळ अपेक्षा ठेवणार नाही, तर मी योगदान करणार. मी जगाकडे हात पसरवणार नाही, मी हात पुढे करून दुसऱ्याला उभं करणार. कारण जेव्हा एक विद्यार्थी, एक शेतकरी, एक स्त्री आपल्या जागेवरून उभे राहतात, तेव्हा युग बदलत नाही, तर युगाला नवीन दिशा. म्हणून मी आता एक गोष्ट स्पष्ट सांगते, नवं युग फक्त मोठ्या घोषणांनी येत नाही हो, तर ते एका प्रामाणिकपणाने, कर्तव्याने आणि उभं राहण्याच्या हिमतीने. म्हणून मी आज स्वतःसाठी काही वचने घेते. चुकीला शांत बसणार नाही, अपमान सहन करणार नाही, अंधश्रद्धेला जागा देणार नाही. चुकीला शांतच बसणार नाही, अंधश्रद्धेला मी जागा देणार नाही, न्यायासाठी आवाज दाबणार नाही. मीच प्रामाणिक राहील, मी देशकार्यात प्रखर राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात माणुसकीला सर्वोच्च स्थान देईन. मित्रांनो, नवं युग बदलायला फक्त एक व्यक्ती पुरेशी नसते हो, परंतु त्या एका व्यक्तीचा निर्धार संपूर्ण समाजाला जागा करू शकतो. आज माझ्याकडे सत्ता नाही ना, पण आज माझ्याकडे जिद्द आहे. आज माझ्याकडे पद नाही, पण आज माझ्याकडे स्वप्न आहे. आज माझ्याकडे शक्ती नाही, पण माझ्या आवाजात सत्याची धार आहे. आणि म्हणूनच येत्या नव्या युगाचा निर्धार करते मी भविष्याची वाट कधीच पाहणार नाही, मीच भविष्य बनवणार. मी जग मला काय देतंय याची वाट पाहणार नाही, तर मी जगाला काय देऊ शकते हे त्या जगाला दाखवणार. शेवटी माझा निर्धार मी एका शेरमध्ये सांगते, चिंगारी बनकर नहीं मैं भड़कती आग बनूंगी. चिंगारी